नमस्कार, मी जान्हवी सावंत तुम्हा सर्वांचं स्वागत करते जय महाराष्ट्रच्या या विशेष कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे OTT धमाका। चला तर मग पाहूयात आज काय आहे नवीन। दम लगा के हैशा या चित्रपटातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी सतत चर्चेत असते। भूमीची पात्र नेहमी वेगळ्या धाटणीची असतात। भूमीचा आगामी चित्रपट भक्षक 9 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटामध्ये तगडी स्टार कास्ट आहे। या क्राइम थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आलेला आहे। अभिनेत्री भूमी पेडणेकर या चित्रपटामध्ये पत्रकार वैशाली सिंहच्या प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार आहे। CID फेम अभिजित म्हणजेच आदित्य श्रीवास्तव खलनायक बन्सी साहूची भूमिका साकारणार आहे। मराठमोळी अभिनेत्री सई तामणकर यात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे। तर संजय मिश्रा, विभा छिब्बर, सूर्या शर्मा आणि तनिषा मेहता या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका यात आहेत। अंजना दरी या काल्पनिक गावामध्ये सेट केलेला हनुमान हा चित्रपट भगवान हनुमानाच्या विलक्षण शक्ती प्राप्त करणाऱ्या तरुणाभोवती केंद्रित आहे। तेजा सज्जा मुख्य भूमिकेत आहे, ज्याला अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरत कुमार, राज दीपक शेट्टी आणि विनय राय या कलाकारांनी पाठिंबा दिलाय। झी5 ने हनुमानसाठी OTT अधिकार सुरक्षित केले आहेत आणि हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे। ब्री लार्सन, टेओनाव पॅरिस आणि इमान वेल्लानी प्रमुख भूमिकेमध्ये असलेला द मार्वल्स डिझनी आणि हॉटस्टारवर 7 फेब्रुवारीपासून स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे। हा बहुप्रतीक्षित चित्रपट उत्कृष्ट कलाकारांची यामध्ये मांदियाळी आहे। अभिनेते मकरंद अनासपुरे आणि तेजस्विनी लोणारी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये असलेला छापा काटा हा चित्रपट प्रेक्षकांना OTTवर पाहता येणार आहे। हा चित्रपट घर बसल्या अल्ट्रा झकास या मराठी OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येईल। ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नव्हता त्यांना हा आता OTTवर पाहता येईल। लोकांना वेड्यात काढून पॉलिसी विकणारा करामती नाम्या बहिणीच्या लग्नासाठी श्रीमंत शनायाशी लग्नाचा करार करतो, पण हा नकली लग्नाचा करार नाम्या आणि शनायाच्या कुटुंबात काय धमाल, विनोदी गोंधळ घालणार आणि त्या कराराचं पुढे काय होणार हे चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे। नाम्या म्हणजेच मकरंद अनासपुरे आणि श्रीमंत मुलगी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी असून मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णू, सुश्रुत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर या सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या विनोदाचा डबल धमाल चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे। दोन 2012 साली शीना बोरा या 21 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली। हाय प्रोफाईल केसमुळे या प्रकरणाची देशभर चर्चा झाली। या प्रकरणामध्ये शीना बोराची आई इंद्राणी मुखर्जीला अटक करण्यात आली होती, मात्र गेल्या वर्षी इंद्राणी मुखर्जीला विशेष CBI कोर्टाने 6 वर्ष तुरुंगात घालवल्यानंतर जामिनावर सोडलं होतं। यानंतर इंद्राणी सामाजिक जीवनामध्ये पुन्हा कार्यरत झाली असून तिनं या सर्व घटनाक्रमावर एक पुस्तक लिहिलंय। या पुस्तकामध्ये शीना बोरा जिवंत असल्याचा दावा इंद्राणीने केलाय, ज्यामुळे पुन्हा या प्रकरणाची चर्चा होऊ लागली। आता या पुस्तकावर बेतलेली एक डॉक्युमेंटरी सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मनं नुकतंच द इंद्राणी मुखर्जी स्टोरी बरीड ट्रुथ नावाची डॉक्युमेंट सिरीज या सिरीजची घोषणा केलेली आहे। गेल्या काही महिन्यांपासून नेटफ्लिक्सवर वेगवेगळ्या गाजलेल्या क्रिमिनल केसेसवर बेतलेल्या बऱ्याच डॉक्युमेंटरी सिरीज आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत। आता यात शीना बोरा हत्याकांडाची भर पडली आहे। तर हे होते काही येणारे चित्रपट आणि वेब सिरीज। आता पाहूयात कलाकारांच्या आयुष्यातील रंगतदार किस्से टाइमपासच्या माध्यमातून। अभिनेत्री प्रियंका चोप्रा पती निक जोनास आणि मुलीसह लॉस एंजेलिसमध्ये राहते, पण तिला तिचं आलिशान घर सोडावं लागलंय। हे घर आता राहण्यायोग्य नाही। घरात पाणी गळतीमुळे बुरशी लागली आहे। बुरशी आरोग्यासाठी हानिकारक आहे, त्यामुळे घराची दुरुस्ती होईपर्यंत त्यांनी हे घर सोडलंय। हे जोडपं आता घराच्या जुन्या मालकाविरोधात कायदेशीर लढाई लढत असल्याचं म्हटलं जातंय।
शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांची जोडी मराठी कला विश्वामध्ये प्रचंड लोकप्रिय आहे। अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर आजही लोकप्रिय जोडी विवाह बंधनामध्ये अडकलेली आहे। 31 जानेवारीला सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करत अजिंक्य शिवानीने त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता। सध्या या सेलिब्रिटी जोडप्यावर मराठी कला विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतोय। शिवानी अजिंक्यच्या लग्नाला मराठी कलासृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते। अभिनेत्रीने नुकतंच तिच्या लग्न सोहळ्यातील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत। यामध्ये शिवानीने फिकट गुलाबी रंगाचा भरजरी लेहंगा तर अजिंक्यने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती। या जोडप्याने शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोमध्ये शिवानी अजिंक्यने सध्याच्या ट्रेंड प्रमाणे विवाह सोहळ्यात पेस्टल रंगाला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळतंय। राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने महाकाव्य रामायणाच्या कार्यक्रमाचं गेटवे ऑफ इंडिया इथे आयोजन करण्यात आलं होतं। नव्या पिढीपर्यंत आपली प्राचीन संस्कृती पोहोचवणं हा या कार्यक्रमाचा हेतू होता। यावेळी स्वयं श्री रामप्रभू ऐकती, राम जन्मला ग सखे, चला राघवा चला, स्वयंवर झाले सीतेचे अशा अजरामर गीतांचं सादरीकरण करण्यात आलं होतं। कार्तिकचा एक व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय। या व्हिडिओमध्ये तब्बल 1 वर्षाने तो मिठाईचा आस्वाद घेताना दिसतोय। कार्तिकने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये चंदू चॅम्पियनचे दिग्दर्शक कबीर खान कार्तिकला रसमलाई खाऊ घालताना दिसत आहेत। अभिनेता अरबाज खान त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे। 24 डिसेंबरला अरबाजने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसरं लग्न केलं। अरबाजच्या लग्नानंतर त्याच्या एक्स गर्लफ्रेंड जॉर्जिया एड्रियानीने ब्रेकअप बद्दल मौन सोडलंय। ती म्हणाली, एका रोमॅन्टिक नात्याचा अंत होणं यासारखं दुःखद दुसरी गोष्ट नाही। अरबाज हा चांगला माणूस आहे आणि त्याच्या नवीन प्रवासासाठी आपल्याकडून त्याला खूप शुभेच्छा आहेत। अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नाबद्दल एक्स गर्लफ्रेंडने मौन सोडलंय। लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि साऊथ स्टार विजय देवरकोंडा यांच्या नात्याची खूप चर्चा होत असते। दोघेही एकमेकांसह डेटिंग करत असल्याचा आणि रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत, पण त्यांनी मात्र याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही। नुकतंच रश्मिकाला तिच्या आणि विजयच्या बॉन्डबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा ती त्याच्याबद्दल भरभरून बोलली। विजय तिच्या आयुष्यातला खूप मोठा आधार आहे असंही ती म्हणाली। एका मुलाखतीमध्ये रश्मिकाला तिच्या सहकलाकारांबरोबर असलेल्या नात्याबद्दल विचारण्यात आलं, ज्यात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, विजय देवरकोंडा तसेच सिद्धार्थ मल्होत्रा आणि अल्लू अर्जुन यांच्या नावाचा समावेश होता। त्यावर रश्मिका म्हणाली, विजू आणि आपण एकत्र मोठे झाले आहोत, त्यामुळे आपल्या आणि त्याच्या आयुष्यात जे जे काही करते त्यात त्याचंही योगदान असतं। आपण त्याचा प्रत्येक गोष्टीमध्ये सल्ला घेतो। आपल्याला नेहमी त्याचं मत जाणून घ्यायचं असतं आणि तो प्रत्येक गोष्टीमध्ये आपण म्हणू ते बरोबर असं म्हणणारा नाही आहे, असं तिने म्हटलंय। बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर हा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो। नुकताच करणचा लोकप्रिय कार्यक्रम कॉफी विथ करणचा सीझन 8 पार पडला। वेगवेगळ्या बॉलिवूड कलाकारांनी या नव्या सीझनमध्ये हजेरी लावली आणि मनसोक्त गॉसिप करत गप्पा मारल्या। गॉसिप प्रमाणेच करण जोहरचा हा चॅट शो त्याच्या खास कॉफी हॅम्परमुळेही चर्चेत असतो। कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या पाहुण्यांबरोबर रॅपिड फायर राऊंड खेळत करण त्या पाहुण्यांपैकी एकाचं नाव विजेता म्हणून जाहीर करतो आणि त्या व्यक्तीला करण जोहर कडून हे खास कॉफी हॅम्पर देण्यात येतं। दिसायला एकदम मोठं असलेल्या या हॅम्परमध्ये सेलिब्रिटीजना नेमक्या कोणकोणत्या भेटवस्तू मिळतात याची प्रेक्षकांना उत्सुकता असते। या हॅम्परमध्ये अत्यंत महागड्या आणि उंची वस्तू असतात, ही गोष्ट याआधी देखील करण जोहरने स्पष्ट केली होती। करणच्या या झकास कॉफी हॅम्परमध्ये मोबाईल फोन्स आणि गोप्रो कॅमेरा सारख्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी असतात। याबरोबरच काही स्किन केअर आणि ब्युटी प्रॉडक्ट्सही आपल्याला पाहायला मिळतात। उंची ब्रँडचा चहा, पेय आणि काही महागडी चॉकलेट्स देखील यामध्ये असतात। याबरोबरच या 8व्या सीझनच्या निमित्ताने करणने या हॅम्परमध्ये एक सुंदरसा हाताने बनवलेला कॉफी मग देखील सामील केलाय। मूळच्या
मूळची हिमाचल प्रदेशची रहिवासी असलेली कंगना रनौत अनेकदा तिच्या घरातील फोटो शेअर करत असते। तिने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर मनालीमध्ये बर्फवृष्टी झाल्यानंतर तिच्या भव्य बर्फाच्छादित घराचे काही सुंदर फोटो शेअर केले। इतकेच नव्हे तर कंगनाने दीर्घकाळ हिमवृष्टीची वाट पाहणाऱ्या स्थानिक आणि सफरचंद शेतकऱ्यांच्या उत्साहाबद्दल देखील शेअर केले। कंगना अनेकदा तिच्या मनालीमधील घराचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते। कंगना रनौतचे घर पर्वतांवरील इतर पारंपरिक घरांसारखेच बांधलेले आहे। एका जुन्या क्लिपमध्ये कंगनाने या दगडी घराद्वारे त्यांच्या परंपरांचे कशा पद्धतीने जतन, पुनर्संचयित आणि पुनर्जीवन केलं आहे हे सांगितलं होतं। आमच्या पूर्वजांनी हजारो वर्षात आपल्याला दिलेल्या भेटवस्तू फक्त एका पिढीत आम्ही त्या गमावू शकत नाही, विशेषतः ती पिढी आमची असू शकत नाही का, असं काहीसं या अभिनेत्रीने एकदा शेअर केलं होतं। गौतमी देशपांडेने गेल्या वर्षी म्हणजे 25 डिसेंबरला स्वानंद तेंडुलकरशी लग्नगाठ बांधली। मेहंदी, हळद, संगीत, सप्तपदी, रिसेप्शन असा समारंभपूर्वक लग्न सोहळा गौतमी आणि स्वानंदचा झाला। तेव्हापासून दोघं नेहमी चर्चेत असतात। दोघांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात। नुकतीच स्वानंदने गौतमीच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट शेअर केली आहे। गौतमी बरोबरचा सुंदर फोटो शेअर करून स्वानंदने लिहिलं आहे, या सुंदर स्त्रीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याबद्दल कृतज्ञ आहे। तुला खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद। मराठीसह बॉलिवूड मनोरंजन विश्वामध्ये श्रेयस तळपदेने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तीनही माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय। काही दिवसांआधी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली होती। यानंतर मुंबईतील नामांकित रुग्णालयामध्ये अभिनेत्यावर उपचार करण्यात आले होते। एवढ्या मोठ्या संकटातून घरी परतल्यावर आता हळूहळू श्रेयसच्या तब्येतीत सुधारणा होते। श्रेयस काही दिवसांपूर्वी त्याच्या वाढदिवसानिमित्त पापाराझींसमोर आला होता। आता अभिनेता आजारपणानंतर लवकरच मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झालाय। 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेता थलापती विजयने राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे। थलापती विजयने नुकतंच त्याच्या पक्षाची घोषणा केली आहे, ज्याचं नाव तामिलागा वेत्री कझघम असं आहे। तामिळ सुपरस्टार थलापती विजयने पुढे सांगितलं की त्याच्या पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली आहे आणि हा पक्ष 2026 ची विधानसभा निवडणूक लढवेल। महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणून आदेश बांदेकर यांना ओळखलं जातं। गेली अनेक वर्षे सातत्याने ते होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालिकाची भूमिका निभावत आहे। अभिनेते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात। त्यांनी नुकतंच प्रवासादरम्यान आलेला एक अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय। आदेश बांदेकर यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर महामार्गावर प्रवास करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे। वाई मुंबई प्रवास सुरू असताना खंबाटकी बोगद्यामध्ये 1 तास अडकून राहणं ही वेळ कोणावरच येऊ नये। पुन्हा प्रवास सुरू केल्याबद्दल खंबाटकी परिसर पोलीस आणि क्रेन चालकांचे धन्यवाद असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिलंय। टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉस 17चा सीझन नुकताच संपला। स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी यंदाच्या बिग बॉसचा विजेता ठरला। दरम्यान यंदाच्या बिग बॉस मध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैनने। शोच्या सुरुवातीपासूनच दोघांमध्ये टोकाचे वाद होताना बघायला मिळाले होते। बिग बॉस मुळे विकीच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। विकीने बिग बॉस 17 जिंकावे अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती, मात्र महाअंतिम सोहळ्या अगोदरच विकी बाहेर पडला आणि अनेकांचा हिरमोड झाला। मात्र आता बिग बॉस नंतर विकी जैनला मोठी संधी मिळाली आहे। विकीला बिग बॉस OTT 3 साठी ऑफर देण्यात आली असल्याची बातमी समोर आली आहे, मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। त्यामुळे आगामी बिग बॉस OTT 3 मध्ये विकी दिसणार की नाही याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली आहे। असेच रंगतदार किस्से पाहण्यासाठी पाहत रहा OTT धमाका। दर शनिवारी माझ्यासोबत। आजच्या भागात इतकंच। जय महाराष्ट्र।